नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुकतीच प्रवासी सेवा सुरू झाली असली तरी मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। विमानतळ प्रशासनानं मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी कॉल, ओटीपी, ऑनलाईन तिकीट, डिजिटल पेमेंट तसेच टॅक्सी बुकिंगसाठी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान विमानतळ परिसरात मोबाईल नेटवर्क सुरू करण्यासाठी विमानतळ प्रशासनानं दूरसंचार कंपन्यांकडून अवाजवी दर आकारल्याचे आरोप होत आहेत। सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडियानं या विरोधात आक्रमक भूमिका घेत दूरसंचार मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे। रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या कंपन्या सेवा देण्यास इच्छुक असतानाही त्यांना स्वतःची पायाभूत सुविधा उभारण्याची परवानगी नाकारण्यात आल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। विमानतळ प्रशासनाचेच नेटवर्क वापरण्याची अट घालून प्रत्येक कंपनीकडून दरमहा सुमारे 92 लाख रुपये शुल्क आकारले जात असल्याने हे शुल्क अवाजवी असल्याचा दावा कंपन्यांनी केलाय। यावर प्रशासनानं प्रत्युत्तर देताना विमानतळ हे संवेदनशील क्षेत्र असल्याने दूरसंचार व्यवस्थापन विमानतळातर्फेच करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट केलंय। आकारलेले शुल्क उद्योग मानांकानुसार असल्याचा दावा करत आयबीएस सेवा कंपन्यांच्या माध्यमातून सेवा उभारण्यात आल्याचं प्रशासनानं नमूद केलंय। बीएसएनएल लवकरच चाचणी सुरू करणार असल्याचंही सांगण्यात आलंय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।